फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात? आशा आहे की तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, मी तर मस्त नाही. अजून सध्या खूप थंडी वाजून येईल मला. आता बाहेर आले उठून. कसं आहे ना, ह्या कांद्याच्या नशिबी देव एवढं दुःख देत आहे की त्याचं म्हणजे जगणं सध्या मुश्किल होतं आहे. जसं माझं माहीत नाही मला कशामुळं असं टेन्शन यायलंय, ताणतणाव यायलाय की लईच ताणतणाव यायलाय बघा. त्याच्यामुळं मला लई दुखणं आलं. मी एवढा कोल्हापूरचा छान जॉब सोडला, चांगली नोकरी होती ती, पण सोडावी लागली मला. नाविलाज होता माझा. काहीतरी ग्रहदशाच म्हणावं माझ्या महाग. ग्रहदशा असल्याशिवाय एवढं होत नाही. थंडी वाजते बघा, जरा सध्या थंडी सहन होईना झाली मला. माहीत नाही मी कधी स्ट्रॉंग होईन, कधी चांगली होईन. मी गेल्या 3 वर्षामध्ये एवढी स्ट्रॉंग होते की माझं कधी दुखत नव्हतं. तर त्या टायमाला मला म्हणजे नोकरीवर काही ना काही प्रॉब्लेम होत होते, त्यामुळं मला काही करता नाही आलं. तर आता मी गावाकडं आलेले आहे आणि मला काल सुट्टी पण झाली. मी व्हिडिओ टाकला होता. आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे. सकाळूनची लाईट आली म्हणून मोबाईलमध्ये चार्जिंग आहे, म्हणलं एक व्हिडिओ बनवून टाकावं. तर ही बघा आमची शिळी इकडं बुसकट खायली. ती बैल ही माझी लाडकी जनावर आहेत. मी कुठं म्हणजे घरी आलं की हो का हीच माझी सगळी मंडळी आहेत. ह्यांना जीव लावते आलं की बघा. इथं लय गरीब आहे, लय गरीब आहे ही. नाही तो किती गरीब आहे. खायच्या पुढं आता तिला सुचा नाही काहीच. कसं खायली बघा, खाण्याची पद्धत हिची. तिकडं बैल मारते, त्याच्यापाशी नाही जाऊ शकत. बापरे, वजन तर एवढं चांगलं आहे पण तब्येत मधल्यामध्ये लय त्रास आहे. हे बघा, ही वंटी आहे आमची वंटी. म्हशीची तर अशी अवस्था झाली, एवढी खराब झाली म्हैस. जनावरांना खायलाच राहिलं नाही. काय विषय आहे आता. एवढं ही सध्या वासरू मी जायच्या आधी तयार होता, आता लय खराब झाले बघा. याचं पण खाणं चालू आहे, खाऊ दे. आणि बंड्या तर बघा पार म्हातारा होऊन गेलाय, म्हातारा. हे बघा, बंड्या हाय कर, हाय कर, हाय कर. आणि आपले कांदे बघा कसे झाले छान. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर आईनं खायापुरते म्हणून कांदे लावले होते दाराच्या समोर, मिरच्या लावल्या होत्या. किती सुंदर अशा मिरच्या आल्यात बघा. हे कांदे आणि हे मिरच्या बघू शकताय, खूप सुंदर आलेत. लय मोठे लावले असते तर किती मोठे कांदे झाले असते. पण वडील आमचे कुठं ऐकते तेव्हा. तुम्हाला तर माहिती वडिलाचं बोलणं कसं आहे आमच्या ते. काल माझ्यासोबत हॉस्पिटलला कोणी सध्या आलं नाही, एकटीने दवाखाना करून आले. हरभरे डाळे खायला आलेत बघा. हे बघा, पूर्ण खाण्यालायक आहे. ही पूर्ण हरभर खायला आलंय. तिकडं रेंज पाईप चालू आहे आमच्या अन्नाच्या रानामध्ये. तिकडं बघा पाणी पिणी पडायला लागले. इकडं आई बघा सकाळ सकाळी कामं करायला लागली. पण काल दवाखान्यात आली नाही. का ग आली नाहीच आई काल दवाखान्यात? हा, तेव्हा का बोलत सध्या नाही. बोला ना, सध्या झाली आई मला. तिच्या कामात बिझी. गोंधळ. पण मी एकटीनंच दवाखाना करून आली. डॉक्टर म्हणले तुमच्या घरचं माणूस एकतरी जवळ पाहिजे होतं म्हणले. मला त्यांना बोलायचंय म्हणले त्यांच्याशी. मी म्हणलं आता नाही येऊ शकत घरचे माणसं, काय करू मी तरी. एखादं लहान मोठं तरी माणूस तुझे लेकरं तरी घेऊन ये असं म्हणले मला एखाद दिवशी. मी म्हणलं लेकरच आणायचे होते पण लेकरं बी धाडीत नाहीत म्हणलं, शाळेत हॉस्टेलला राहतात म्हणले. मी येणार होते ना, पण इथं रात्रपासून कसला गोंधळ. शेपाचं झाड एकच कसं आलंय त्याच्या. कांदे पूर्ण एकरभर लावले तर आपल्याला कांदे किती होते लाग. किती चांगले कांदे आलेत ते तेवढेच.
काय म्हणले? मेहनत काय, पाणी दिलंय एकदा, खुरपीलंय दोनदा. ती वांग्याचे झाड सध्या सुंदर आले, त्याला वांगे लागतेनच आता. आता लाडक्या बहिणीचे पैसे मला तर नाहीत आले या महिन्यात. आता पडलेत म्हण. कवा पडले तर काल का परवा. मला नाहीत ना पडले लाडकी बहीण. आज 1 तारीख आहे, मग आज पडाय पाहिजे. 3-4 तारखेपर्यंत पडते. डॉक्टरचं म्हणणं आहे मी लांब जॉब सध्या करायला जाऊनी आणि 5 दिवसाला दाखवा ये म्हणलेत. अजून इथंच कुठं तरी तुला तिकडं 10चं तर भेटतंय, तर तू इथं 5चं कर, कमीच कर, पण इथंच कर असं म्हणायला लागले डॉक्टर मला. लांब जाऊन आता तुझा उपयोग नाही. गरिबी लय वाईट असती बरं का मित्रांनो. असं काय येळकाळ आली तर पैसे, आता काल बघा 10,000 बिल झालंय दवाखान्याचं. ते कसं सारलंय काय लोकांना माहिती असन. फेसबुकवर माझे खूप म्हणजे शुभचिंतक लोक आहेत, त्यांनी मला थोडी थोडी मदत केली आणि मी एवढं बिल भरू शकले. नाहीतर अवघडच विषय होता. मला तर लई कसं तरी वाटायला, अक्षरशः डोळ्याला पाणी आलं माझ्या की यार माझ्यावर मदत करणारे कोणीतरी आहेत. आज माझे त्यांच्यामुळंच मी घरी आले, नाहीतर मी दवाखान्यातच असते, नाहीतर किंवा माझा जीव पण गेला असता. कारण मी चक्कर येऊन पडले होते, माझ्यासोबत कुणीच नव्हतं. मला तिथल्या लोकांनी अक्षरशः उचलून नेलं वरती आणि त्यांना पण सुधारणा झालं, घाबरून गेले सगळे. आणि त्या टायमाला ब्लॉग बनवाय माझ्यासोबत कुणी नसतंय ना, व्हिडिओ बनवायला मी स्वतःच बनवते सगळं, माझं शूट वगैरे मीच करते, त्यामुळं त्या टायमाला कसं तुम्हाला दाखवणार. तर असं लोक लय मला वाईट बोलतेत, वाईट कमेंट्स करतेत. एकटी बाई जगणं म्हणजे लय, तुम्ही शिकलेले लोकच विचार करा. जेव्हा आधार नसतंय तेव्हा माणूस खचतंय. बरं, आयुष्य काय थोडं नाही, खूप मोठं आयुष्य आहे. आणि आत्महत्या करून जर मरायचं म्हणलं तर महागड्या माणसांचं कसं होईल, माझ्या पोरांचं कसं होईल. ह्या गोष्टीला धरून मला जगायचंय, आव्हानायचंय जगण्यासाठी. नाहीतर मेले बी असते मी, सगळ्यांच्या मनासारखं झालं असतं मेले तर. तुमच्या सध्या लोकांच्या, तुम्ही लोक वाईट वाईट बोलताय मला, जसं काय मी तुमची दुश्मनच आहे. एवढं घाण घाण कमेंट्स करतात. मी एवढं व्हिडिओ बनवते पण अजून कुणाला कुणाच्या म्हणजे मेसेज बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन मी कधीच वाईट कमेंट केली नाही. केली तर चांगली करते, नाही तर करत नाही. मी लाईक करून व्हिडिओ सोडून देते, पण वाईट कोणाला बोलत नाही, माझ्या तत्वात बसत नाही. आणि मी ज्याला वाईट सरळ सरळ तोंडावर बोलून दाखवते, जिथं माझ्यावर अन्याय होते ती. तर असं बोलू द्या. आमचं कसं असतंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. मलाच माहिती माझ्यासोबत काय होईल, काय त्रास आहे माझा. माझ्या आयुष्यात किती दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. ज्या लोकांनी माझं वाटोळं केलंय त्यांना सध्या हा त्रासाचा तळतळाट नक्कीच लागन. तर मला बोलताना सध्या दम भरतंय. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होते आणि थोडा आराम करते. आरामाची खूप गरज आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.